उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्राची राजकारणाची दिशा बदलण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट थेट आमने सामने होते। त्यावेळी दोनही पक्षांचे उमेदवार पराभूत झाले असले तरी त्यांना मिळालेली मतं आता एकत्र झाल्यास त्या ठिकाणी महायुती किंवा अन्य विरोधी उमेदवारावर मनसे ठाकरे गटाचा उमेदवार मात करू शकतो। राज आणि उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीची रणनीती किती प्रभावशाली आखतात यावर पुढील चित्र अवलंबून आहे। मराठी मतं एकत्र आल्यास मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिका निवडणुकीत याचा सर्वाधिक प्रभाव दिसण्याची शक्यता आहे। पाहूयात। ठाकरे बंधूंकडून मराठी मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता। मुंबई, ठाणे, कल्याण मधील निकालाची दिशा बदलणार। मराठी बहुल भागात ठाकरे युतीची मते आघाडीवर येण्याची शक्यता। मनसे आणि ठाकरे शिवसेना महायुतीला भारी पडणार। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं मराठी बहुल भागातील मराठी मतदारांची विभागणी थांबण्याची शक्यता आहे। याचा फायदा उद्धव ठाकरे सेना आणि मनसे यांची मतसंख्या वाढण्यात होणार आहे। मुंबई महापालिकेवर अनेक वर्षे शिवसेना आणि भाजपची सत्ता होती। अनेक प्रभागांवर मराठी मतदारांच्या मतांची मक्तेदारी आहे। या मतांचा विचार केल्यास ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील जवळपास 67 वॉर्डात ही युती आघाडीवर राहू शकते। या दोन पक्षांच्या मतांच्या बेरजेचा विचार केल्यास विरोधकांना या जागा जड जाऊ शकतात। हीच परिस्थिती ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत पाहायला मिळते। मतांची होणारी बेरीज थोडक्यात समजावून घेऊया। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं मुंबईत 25 उमेदवार उभे केले होते। यातील 19 मतदारसंघात ठाकरे सेना आणि मनसे एकमेकांविरोधात लढले। अनेक मतदारसंघ शिंदे, ठाकरे आणि मनसे यांच्यात थेट लढत झाली। ठाकरे सेना आणि मनसेला मिळालेल्या मतांची बेरीज विरोधी उमेदवारांपेक्षा जास्त। माहीम मधील अनेक वॉर्डात मनसे आणि ठाकरे सेनेची मते अधिक। वरळी, दिंडोशीसह अनेक मतदारसंघातही वॉर्डातही ठाकरे बंधूंची एकत्रित मते अधिक। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी झाली होती। अनेक आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता। त्यात विधानसभेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली। त्यामुळे ठाकरेंचा मुंबईचा गड कोसळणार अशीच स्थिती निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं। मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजप आणि शिंदे सेनेला कडवं आव्हान मिळू शकतं। मराठी मतांच्या जोरावर दोन्ही भाऊ महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखतायत। मराठी मतांचं ध्रुवीकरण झाल्यास मुंबई आणि ठाण्यात भाजप आणि शिवसेना यांना ठाकरे बंधूंच्या युतीचा मोठा फटका बसू शकतो। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।